अहिल्यानगरमध्ये सीबीआयने पहाटे छापेमारी करत काही संशयितांना ताब्यात घेतले। नाशिक कनेक्शन समोर आल्याने तपास अधिक वेगाने सुरू आहे। माटेवाडी येथील यात्रेदरम्यान वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला। प्रशासनाकडून मदत कार्य आणि पंचनामा सुरू आहे। नागपूरसह विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमान 42 अंशाच्या पुढे गेले आहे। हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। पुण्यात पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट करण्यात आले। नागरिकांनी घाबरून गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे। परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। 336 कोटी रुपयांचा पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे। खरीप हंगामातील रखडलेली मदत लवकरच मिळणार आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणातील तपास अंतिम टप्प्यात असून पोलीस लवकरच दोषारोप पत्र दाखल करणार आहे। सरकार फास्ट ट्रॅक सुनावणीसाठी तयारीत आहे। अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। नागरिकांना तक्रारी पुढे आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे। इंजिनिअरिंग विद्यार्थ्याच्या हत्येनंतर नागपुरात अल्पवयीन गुन्हेगाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। एनसीआरबी आकडेवारीत वाढ समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या अधिकृत लोगोचे अनावरण होणार आहे। राज्य सरकार तयारीला वेग देत आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 घडामोडी मी अपर्णा आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।